तर आता डॉकर हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट टूल आहे. डॉकर का असतं तर तुम्ही एखादा आता कोड करतायत आणि कोड केल्यानंतर तो रन करायला आपल्याला काय लागतं रे? ऑपरेटिंग सिस्टीम लागते, बरोबर? ऑपरेटिंग सिस्टीम लागते आणि त्याच्यावरती आपण टॉमकॅट टाकतो किंवा जावाचं व्हर्जन इन्स्टॉल करतो. जेवढं जेवढं आपल्याला MySQL लागते हे सगळे इन्स्टॉल करतो. पण डॉकर हे आपल्याला विदिन मिनिट देतं. विदिन मिनिट का देतं? तर तो व्हर्च्युअल कंटेनर त्या पर्टिक्युलर ऑपरेटिंग सिस्टीम आणि सेटअपचा तयार करतो आणि हा सगळा जो सेटअप आहे तो कंटेनराइज एन्व्हायरमेंट मध्ये तो आपल्याला देतो. तर आताची जी इथून पुढची जी सगळी सिस्टीम असणार आहे, आताची म्हणजे नेक्स्ट तुम्ही कुठल्या पण कंपनीत गेल्यानंतर इंटरव्ह्यूला हे क्वेश्चन विचारला जातो, की आपण व्हर्च्युअलाइज कंटेनर किंवा डॉकर हे कसं वर्क करू शकतो. तर याचा जो टेक्निकल बेनिफिट जो असतो, तर तो खूप मोठा आहे. म्हणजे ह्या जर टूल्स किंवा टेक्नॉलॉजीज तुम्हाला येत असतील, तर त्याचा पॅकेजेस किंवा इंटरव्ह्यूसाठी खूप फायदा होतो.